पुनरुत्थान झालेलं शरीर, द रेझरेक्टेड बॉडी, हा आजचा आपला विषय आहे. पवित्र शास्त्र शिकवतो की मृतांचं पुनरुत्थान, आणि आपणही म्हणतो की मृतांचे पुनरुत्थान, परलोकीचे जीवन, यावर मी विश्वास धरतो. तर ख्रिस्ती विश्वास काय आहे हे आपण ह्या मालिकेत शिकत आहोत. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे ख्रिस्ती विश्वासाचा पाया, द फाउंडेशन फॉर ख्रिश्चन फेथ. आणि ही सिरीज जी आहे ती रेझरेक्शन ऑफ द बॉडी, मृतांचे पुनरुत्थान. आणि ह्या सिरीजमधला हा तिसरा भाग आहे. आणि आजचं शीर्षक आहे पुनरुत्थान झालेले शरीर, द रेझरेक्टेड बॉडी. आता ख्रिस्ती विश्वास काय, आपण काय मानतो, काय विश्वास धरतो, हे इब्री लोकासपत्राच्या 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि ही संदेश मालिका इब्री लोकासपत्र 6वा अध्याय आणि वचनं 1 आणि 2 याच्यावर आधारित आहे. आणि ह्या वचनांमध्ये 6 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्या ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहेत, ज्याच्यावर ख्रिस्ती विश्वास आधारलेला आहे. इब्री लोकासपत्र 6 वचनं 1 आणि 2 मी वाचतो, जरा लक्ष द्या. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मूळ आरंभाच्या गोष्टी सोडून, मूळ आरंभीच्या गोष्टी अंडरलाईन करा, सोडून प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. आणि आता मूळ आरंभाच्या गोष्टी कोणत्या तो सांगतो. निर्जीव कर्मांचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्याचे शिक्षण, हात वर ठेवण्याचे शिक्षण, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण. हा पाया आपण पुन्हा घालू नये. पाया हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे या 2 वचनामध्ये 6 गोष्टी सांगितल्या की ज्या ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहेत, ज्या मूळ आरंभाच्या गोष्टी आहेत, फाउंडेशन आहे. आणि जर फाउंडेशन पक्का असलं तर बिल्डिंग, इमारत टिकते. तुमच्या माझ्या जीवनाचा विश्वासाचा पाया जर मजबूत असेल तर त्या घरावर किती वादळ आलं, पाऊस आला तरी ते घर पडणार नाही, ते टिकल. पण जर पाया मजबूत नसेल तर ते घर, ते जीवन टिकणार नाही. म्हणून पाया कशावर असायला पाहिजे, या 6 गोष्टीवर. आणि ह्या 6 गोष्टीपैकी आपण मृतांचे पुनरुत्थान याच्याबद्दल बोलत आहोत, जे 5वी गोष्ट आहे ख्रिस्ती विश्वासातली, मृतांचे पुनरुत्थान. आणि ह्याच्याविषयी आपण पाहत असताना आज 3रा भाग आहे की पुनरुत्थान झालेलं शरीर, की कोणकोणते बदल, चेंजेस आपल्या बॉडीमध्ये असणार आहेत पुनरुत्थान झाल्यानंतर. पवित्र शास्त्र याविषयी काय शिकवतं हे आपण त्याच्या वचनातून पाहू. आता ज्यावेळेस प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं, ते कसं झालं, तेव्हा काय झालं, त्याची बॉडी, त्याचं शरीर कसं होतं हे आपल्याला शास्त्रातून समजतं. की बंद दरवाजा आड ते शिष्य जमलेले असताना कोणीही दार न उघडता तो आतमध्ये आला आणि प्रगट झाला. म्हणजे त्याला जागेची मर्यादा नव्हती. ही वॉज नॉट लिमिटेड बाय स्पेस. अमाऊस इथे ते दोघेजण चाललेले असताना अचानक तो त्यांना प्रगट झाला. तर जे पुनरुत्थान झालेलं त्याचं शरीर होतं ते लिमिटेड किंवा मर्यादित नव्हतं. कोणत्याही क्षणी, कुठेही, कोणत्याही रूपाने तो प्रगट होऊ शकत होता. ज्यावेळेस ती मरिया मगदालिया पुनरुत्थानाच्या दिवशी गेली, त्यावेळी जेव्हा त्याने तिला दर्शन दिलं, तिला असं वाटलं की तो माळी आहे. म्हणून तिने त्याला विचारलं की माझ्या प्रभूला कुठं ठेवले. त्याचं रूप त्याने माळ्याचं रूप घेतलेलं होतं. म्हणजे ही रेझरेक्टेड बॉडी, पुनरुत्थान झालेलं शरीर, हे वेगळे रूप बदलू शकत होती, कोणत्याही ठिकाणी केव्हाही जाऊ शकत होती, त्याला कोणती मर्यादा नव्हती. आणि जेव्हा आपण म्हणतो की आपण त्याच्यासारखे होऊ, शास्त्र सांगतं की त्याच्यासारखं गौरवी शरीर आपल्याला मिळेल. म्हणजे नेमकं काय हे आपण त्याच्या वचनातून पाहूया की ते शरीर कसं असेल. आणि याविषयी पावलाने करिंथीकरास पहिले पत्राच्या 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे. पहिले करिंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि वचनं 35 ते 38.
1 Corinthians 15:35-38. आणि या ठिकाणी पाऊल करिंथीकरांना असं लिहितो, आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतील? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जाणार नाही किंवा जात नाही. आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाना तो गव्हाचा किंवा दुसरा कशाचा असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो किंवा शरीर देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. 1 Corinthians 15:35-38. आता ह्या वचनांमध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की पहिली गोष्ट नियमितता, कंटिन्युटी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेंज किंवा बदल. म्हणजे काय, जरा ऐका. ज्यावेळेस सफरचंदाचा बी पेरलं जातं तर त्याला संत्र येत नाहीत, की जे बी पेरलेलं आहे त्याचंच फळ उगवतं. तर बी कशा टाईपचं आहे त्याच्यावर ते फळ कसं असणार हे अवलंबून आहे, की त्या बीमधून जे जीव बाहेर येईल, जे फळ येईल. आणि जसं बी आहे तसं फळ नसतं. बीचा आकार वेगळा असतो, साईज वेगळी असते, पण फळ आल्यानंतर त्याची साईज, त्याचा आकार वेगळा असतो, ते बदललेलं असतं. परंतु ही प्रक्रिया, ही प्रोसेस असते कंटिन्युटी. तसं पाऊल म्हणतो की ज्या शरीराने आपण मरू किंवा पेरले जाऊ, जमिनीत पुरले जाऊ, तशा शरीराने आपण उठणार नाही आहे, तर ते वेगळं शरीर असणार आहे. जसं बी पेरल्यावर जे फळ येतं ते वेगळं असतं, तसं पुनरुत्थान होईल त्यावेळेस ते वेगळं शरीर किंवा वेगळी बॉडी असणार आहे, वेगळ्या प्रकारची बॉडी असणार आहे. आणि हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि त्याचं शरीर कसं होतं याच्यावरून समजतं. आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, जरा लक्ष द्या. लूक शुभवर्तमानाचा 24वा अध्याय या ठिकाणी आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिल्यानंतर पुरण्यात आलेलं होतं. आणि ज्यावेळेस तो पुनरुत्थानाच्या दिवशी शिष्यांना प्रगट झाला त्यावेळेस काय झालं? पुनरुत्थानानंतर लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचनं 38 आणि 39. लूक 24:38-39. त्याने त्यांना म्हटले, म्हणजे प्रभू येशूने शिष्यांना म्हटले, तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? दारं बंद असताना अचानक प्रभू येशू त्यांच्यामध्ये प्रगट झाल्यामुळे आपणही असतो तर घाबरलो असतो, नाही का? आणि प्रभू येशू म्हणतो की तुम्ही का घाबरलात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा, जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूतांना नसते. या ठिकाणी भूतांचं शरीर कसं असतं आणि प्रभू येशूचं कसं होतं हे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः क्लिअर करीत आहे. ऐकून घ्या. भूतं नसतात असं जर तुम्ही म्हणत असाल याचा अर्थ तुमचा पवित्र शास्त्रावर विश्वास नाही. कारण पवित्र शास्त्र शिकवतं की भूतं आहेत. प्रभू येशूने आणि शिष्यांनी भूतं काढले आणि म्हणून तुम्ही काय मानता ह्याच्याने फरक पडत नाही, जे आहे ते आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो की माझं शरीर चाचपून बघा, जसं भूताला असतं तसं माझं शरीर नाही आहे. म्हणजे त्याचं शरीर, पुनरुत्थान झालेलं शरीर हे वेगळं असं होतं. आणि मग त्याचा पुरावा त्याने त्यांना दाखवला. थोमाने म्हटलं की मी त्याच्या कुशीत हात घातल्याशिवाय आणि ज्या हातांना खिळे ठोकले त्याच्यात बोट घालून पाहिल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही. त्याने त्यांना ते हात करून पुढे दाखवले. आणि मग योहान शुभवर्तमानाच्या 20व्या अध्यायात प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा आणखी एक वृत्तांत, आणखी एक रेकॉर्ड आहे. योहान शुभवर्तमान 20वा अध्याय आणि वचनं 26 आणि 27. जॉन 20:26-27. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा एकत्र असतात. त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारं बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला,
दारे बंद असताना, अंडरलाईन करा. त्याने दार ठोकलं नाही, कोणी त्याच्यासाठी दार उघडलं नाही. ऐकून घ्या. दारं बंद असताना तो मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपले हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. योहान 20:26 आणि 27. म्हणजे जरी त्या शरीराचं पुनरुत्थान झालं होतं, जरी ते गौरवी शरीर होतं, बंद दारातून कुठेही प्रगट होऊ शकत होता, तरी जुनं जे शरीर पूर्वीचं होतं त्याच्यावर ज्या खिळ्या ठोकल्याच्या ज्या खुणा होत्या आणि कुशीत भाला भोसकल्याचं, त्या खुणा तशाच होत्या. म्हणून थोमाने त्या हातामध्ये बोट घालून पाहिलं आणि प्रभू येशूने ते व्हेरीफाय केलं. म्हणजे याच्यावरून काय समजतं की ज्यावेळेस आपलंही पुनरुत्थान होईल, आज तुम्ही आणि मी जसं दिसतो तसंच आपण दिसू, परंतु ते बॉडी, ते शरीर वेगळं असणार. आणि हेच आपण पाहत आहोत की वेगळं असणार म्हणजे नेमकं काय, त्याच्यात वेगळं काय असणार आहे. हे करिंथीकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायात पाऊल सांगतो. पहिले करिंथ 15:42 ते 44 आणि 52 आणि 53 या ठिकाणी पुनरुत्थान झालेलं शरीर आपलं एक दिवशी कसं असेल हे सांगितलेलं आहे. आणि पाऊल या ठिकाणी असं सांगतो की त्या शरीरामध्ये जे शरीर आपल्याला मिळेल, त्या शरीरात 5 प्रकारचे बदल झालेले असतील. 5 स्पेसिफिक चेंजेस. पहिले करिंथ 15:42 ते 44. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाईल. जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाईल. जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाईल. प्राणमय शरीर जसे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाईल. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. पहिले करिंथ 15:42 ते 44. आणि मग वचनं 52 आणि 53. क्षणात, निमिषात, शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी ते अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे. पहिले करिंथ 15:52 आणि 53. म्हणजे या ठिकाणी पाऊलाला असं म्हणायचं आहे की जसं हे नॅचरल बॉडी आहे, शारीरिक देह आहे, तसं एक स्पिरिच्युअल बॉडी किंवा आत्मिक शरीर देखील आहे. आत्म्याचं पण शरीर आहे. त्या शरीराला डोळे आहेत, कान आहेत. ऐका. तुम्ही म्हणाल कसं? जरा ऐका मी काय म्हणतो ते. ज्यावेळेस आपल्याला स्वप्न पडतं, आपण झोपेत असतो, आपले डोळे बंद असतात, तरी आपण पाहतो, आपण ऐकतो. ते कोणत्या डोळ्याने पाहतो, कोणत्या कानाने ऐकतो? ते आत्मिक शरीराचे कान आणि डोळे. तर पाऊल म्हणतो की जसं नॅचरल दैहिक शरीर आहे तसं आत्मिक शरीरसुद्धा आहे. आणि हे दैहिक शरीर किंवा ही नॅचरल बॉडी पेरली जाईल, तसं पण पुनरुत्थानाच्या वेळेस आध्यात्मिक शरीराने ती उठवली जाईल, स्पिरिच्युअल बॉडी. आता दैहिक किंवा सोलिश ज्याला म्हणता येईल, त्याच्यामध्ये निर्णय शक्ती आहे, बुद्धी आहे. जर आपल्याला मीटिंग अटेंड करायची तर आपण ठरवतो की आज मी मीटिंग अटेंड करणार आणि मग आपण बसतो. तर हे ठरवणं, प्लॅन करणं हे देहाचा पार्ट आहे, आत्म्याचा नाही आहे. सोलिश ज्याला म्हणतो. म्हणजे जर कुठं जायचं आहे तर आपण तयार होतो आणि निघतो. म्हणजे आपलं शरीर, आपले पाय चालू लागतात, पण मन ठरवतो, म्हणजे देह ठरवतो आणि मग शरीर फॉलो करतो. शरीर तसं आज्ञापालन करतं. मनाने किंवा देहाने ठरवलं जातं.
म्हणजे आपला जो आत्मा आहे किंवा आत्मिक देह आहे तो शारीरिक मन आणि शारीरिक देहाने चालतो, तो मनावर अवलंबून असतो. आपला आत्मा आपल्या मनात आपण काय निर्णय घेतो त्याच्यावर अवलंबून राहतो. मी आज गाणं म्हणणार आहे किंवा मी आज बायबल स्टडी घेणार नाही आहे, म्हणजे हे आपण ठरवतो अगोदर आणि मग ते करतो. मग आपण जे ठरवतो गाणं म्हणणार आहे, मग शरीर साथ देतं, मग आपण मुख उघडून गाणं म्हणू लागतो आणि मग आत्मा त्याला साथ देतो. पण आध्यात्मिक शरीर जेव्हा येईल त्यावेळेस काय होईल, तो म्हणतो की आत्म्याने मन आणि शरीर कंट्रोल केलं जाईल. आता मला माहीत आहे की काही जणांना हे समज अवघड आहे, परंतु तरीही मी सोप्यात सोपं करण्याचा प्रयत्न करत आहे. आता सध्या आपण आदामाच्या शरीरात असल्यामुळे मन किंवा आपला जीव ज्याच्यामध्ये मन इच्छाशक्ती आहे ते आपल्याला चालवतो, आत्मा त्याच्या अंडर आहे. पण आध्यात्मिक शरीर जेव्हा असेल तेव्हा आत्मा चालवेल आणि शरीर तसं फॉलो करेल. आपण आत्म्यातून गाणं म्हणतो, आत्म्यातून संदेश देतो, आत्म्यातून चालतो, पण काही वेळेस ऑन ऑफ होतो. पण त्या गौरवी शरीरात ऑन ऑफ होणार नाही, कारण दुसरा ऑप्शन नसणार आहे. जुना देह गेलेला असणार, आत्मिक शरीर असणार. मला माहीत नाही किती जणांना समजतं आहे, पण माझा विश्वास आहे की कोणाला तरी समजतं आहे. प्रेज द लॉर्ड. तर जसं फळ खाण्यापूर्वी देवाची आज्ञा मोडण्यापूर्वी ते आत्म्याने चालत होते, परंतु आज्ञा मोडल्यानंतर देहाने मनाने चालू लागले ते आजपर्यंत. परंतु गौरवी शरीर जे पुनरुत्थित शरीर असेल ते आध्यात्मिक शरीर असेल आणि आत्मा चालवेल. एवढंच ध्यानात ठेवा. आता वचन 52 आणि 53 हे 2 वचनं जरा बघा. तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर 1 कोरिंथ 15, 52 आणि 53. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. 1 कोरिंथ 15, 52, 53. तो म्हणतो मेलेले जे आहेत ख्रिस्तामध्ये ते उठवले जातील, पण आपण जर त्यावेळी जिवंत असलो, तुम्ही आणि मी, तर आपलं काय होईल, ही बॉडी हे शरीर क्षणात बदललं जाईल. ऐका, हे मी कोणत्या चर्चमध्ये कोणत्या पाडकाला शिकवताना ऐकलेलं नाही आहे. हे फक्त कब्रस्थानाच्या वेळेस असे काही वचनं वाचले जातात, त्याच्यावर कोणी खुलासा करत नाही, शिकवत नाही. म्हणून जरा नीट कान देऊन ऐका. मेलेले ते उठवले जातील, पण जे जिवंत आहे ते काय होतील की क्षणात हे शरीर बदललं जाईल. आपण बदलून जाऊ. अंडरलाईन करा. मग तो म्हणतो जे विनाशी ते अविनाशी परिधान. हे शरीर विनाशी आहे, म्हणजे हे आजारी पडतं, हे म्हातारं होतं, ह्या शरीराला मरण येतं, हे विनाशाकडे चाललेलं आहे. परंतु ते अविनाशीपण परिधान करेल. ती प्रोसेस रिव्हर्स होईल. जे आता वय वाढत चालतं, वय होतं, ती रिव्हर्स प्रोसेस होईल. किती विशेष आहे नाही का. आज लोक यंग दिसण्यासाठी पार्लरमध्ये जातात, जिममध्ये जातात, वाटेल ते काय काय करतात फक्त बॉडीला. परंतु ही बॉडी विनाशी आहे, नाशाकडे चाललेली आहे, मरणाकडे वाटचाल आहे, असं पवित्र शास्त्र शिकवतं. तुम्ही किती चांगलं खा, किती तुम्ही नियम पाळा आरोग्याचे, किती काही करा, परंतु मरण हे ठरलेलं आहे या शरीराला. कारण हे आदामापासून मिळालेलं शरीर आहे. ऐकून घ्या. मी काय मेकअपच्या विरोधात नाही, मी काय व्यायामाच्या विरोधात नाही आहे. मी तुम्हाला फक्त फॅक्ट सांगतो आहे की विनाशी या शब्दाचा अर्थ काय. विनाशी म्हणजे करप्टेबल, की ज्याचा नाश होत आहे ते. आणि मग तो म्हणतो हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे. मर्त्य हा शब्द अंडरलाईन करा. मर्त्य म्हणजे मरणाकडे वाटचाल करत असलेलं, जे अमर नाही ते,
ज्याला मरण येणार ते. आणि म्हणून हे जर 2 शास्त्रभाग आपण एकत्रित केले तर आपल्याला 5 बदल दिसून येतात. आता जे लिहित आहेत त्यांनी लिहा. 5 स्पेसिफिक चेंजेस. कोणते 5 बदल आपल्या बॉडीत पुनरुत्थानाच्या वेळेस झालेले असतील. पहिलं, जे विनाशी ते अविनाशी होईल, जे मर्त्य ते अमर होईल. जे तो म्हणतो, आपण वाचलं की जे शरीर अशक्तपणात पेरले जाते, वचन 42 ते 44 मध्ये. अशक्तपणात म्हणजे आजारी पडून मरण येणं किंवा ॲक्सिडेंट होऊन मरण येणं. अशक्तपणात, वीकनेस, ते सामर्थ्यात उठवले जाईल. तिसरी गोष्ट, नंतर जे प्राणमय ते आध्यात्मिक शरीर असे उठवले जाईल. जे दैहिक किंवा सौलिश आहे ते आध्यात्मिक असे उठवले जाईल. तर हे 5 बदल असे आहेत. मी परत एकदा रिपीट करतो, चेक करा. फ्रॉम करप्टेबल टू इनकरप्टेबल, विनाशीपणातून अविनाशीपणात, मर्त्य ते अमरत्वात, जे अशक्तपणात ते गौरवात. म्हणजे आजारी पडून जरी कोणी वारले किंवा काही व्यंग अपंगत्व होतं किंवा काय होतं, पण पुनरुत्थान झाल्यावर जे शरीर असलं त्याच्यात कोणतंही व्यंग अपंगत्व असणार नाही. प्रेज द लॉर्ड. ते सामर्थ्याने उठवलं जाईल. आणि जे दैहिक ते आध्यात्मिक केलं जाईल, सौलिश. आणि हे सर्व प्रभू येशूच्या पुनरुत्थानाच्या शरीरावरून आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि पुनरुत्थान, मृतांचे पुनरुत्थान, आपलं पुनरुत्थान होणार आहे म्हणजे नेमकं काय, आपण कसं असू, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ह्या मूळ आरंभाच्या गोष्टी हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे. आणि हेच जर माहीत नाही, हेच जर वाटत असेल की खूप डीप आहे, खूप खोल आहे, तर मग खोल जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा काय होईल, असा पॉईंट आहे. तर हे खोल नाही आहे, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ख्रिस्ती विश्वासाचा पाया, मूळ आरंभाच्या गोष्टी आहेत. 1 कोरिंथ 15 आणि याच्या 14व्या वचनात पौल काय लिहितो, आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. म्हणून पवित्र शास्त्र पुनर्जन्म नाही तर पुनरुत्थान शिकवते. आपण पुनर्जन्मावर नाही पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो. आमेन. आणि तो म्हणतो की जर ख्रिस्ताचं जर पुनरुत्थान झालं नाही तर आपलं होईल असं म्हणण्याला काय अर्थ आहे, तो विश्वास व्यर्थ आहे. पण ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि तो जर प्रथम फळ आहे म्हणजे आपण देखील उठवले जाऊ. आपलंही पुनरुत्थान ठरलेलं आहे, आपल्यालाही गौरवी शरीर मिळणार आहे. आणि म्हणून तारण हे 3 टप्प्याने 3 फोल्ड आहे. ऐकून घ्या, आत्मा, जीव आणि शरीर. आत्म्याचं तारण कधी झालं, इकडे ऐका, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवला. देहाचं किंवा मनाचं तारण कधी होतं, जेव्हा रोज आपण वचनाने मनाचं नवीकरण करतो आणि आपले विचार देवाशी समरूप होऊ लागतात. ते तारण होत आहे, तारण झालेलं आहे, तारण होत आहे आणि तारण होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस ही बॉडी गौरवी शरीर मिळेल त्यावेळेस आत्मा, जीव आणि शरीर, तेव्हा आपलं तारण पूर्ण होईल. तो म्हणतो की ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ आणि तुमचा विश्वास व्यर्थ. म्हणजे आपल्या पापांची क्षमा किंवा आपलं तारण हे प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, तो जिवंत आहे, ह्याच्यावर आधारित आहे. पण तो जर जिवंत नाही, उठवला गेला नाही तर तो तारणाचा विश्वास नाही आहे. आणि जर तो उठविला गेला नाही, तो म्हणतो, तर सुवार्ता व्यर्थ आहे आणि विश्वास एक दंतकथा आहे. विश्वास व्यर्थ आहे. आपण अजूनही आपल्या पापात आहोत, नाशाकडे चालला आहोत, असं त्याचा अर्थ होतो. आणि आज अनेक पंथ, ख्रिस्ती पंथ प्रभू येशूचं पुनरुत्थान नाकारलेलं आहे. याचा अर्थ त्यांचं तारण झालेलं नाही, ते अजूनही पापामध्ये आहेत. कारण जोपर्यंत
प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा उठला असा विश्वास आपण ठेवत नाही, तोपर्यंत तारण होऊ शकत नाही. आज आपण इथेच थांबू आणि हा स्टडी पुढे चालू ठेवूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.